जय शिवराय मित्रांनो, शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। तर आज आहे 19 फेब्रुवारी। तर 19 फेब्रुवारी म्हणजे राजापुरात जवार चौकाच्या इथं पुतळा आहे महाराजांचा, तिथं मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करतात। तर आता आपण चाललो आहे राजापूरला आणि आज गुरुवार पण आहे, त्यामुळे बाजार पण असणार आहे आणि मागे मम्मी आणि काकू आहे। तर बाजार पण घ्यायला चाललो आहे आणि शिवजयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात, ढोल ताशा वगैरे असते, मिरवणुका निघते, ते सगळं बघायला मिळालं मला, ते तुम्हाला नक्की दाखवेन। तर आता राजापुरात गेल्याच्या नंतर भेटते मी तुम्हाला। आता आपण पोहोचलो राजापूर जवार चौकाच्या इथं। मागे बघा डेकोरेशन किती छान केलं आहे ते, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आणि रांगोळी वगैरे। पूजा वगैरे झाल्या महाराजांच्या आणि बाकीचे सगळे कार्यक्रम असतील ना ते नंतर असतील, तोपर्यंत आम्ही बाजार वगैरे सगळं घेऊन येतो आणि नंतर पुन्हा मी इकडे येते। तर मित्रांनो, सकाळी आपण गेलो होतो राजापूरला, महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं आणि सकाळी जायच्या आधीच सकाळी सांस्कृतिक कार्यक्रम झालेले होते आणि घाई गडबडीत सगळे बाजार वगैरे घेतलेलं आणि दुपारीच आम्ही आलेलो घरी आणि संध्याकाळी रॅली वगैरे निघणार होती, त्यामुळे कुठलेच कार्यक्रम आपल्याला बघताच नाही आले असं। पण आता 10 वाजून गेलेत। आता आपण चाललो आहे आपल्या राजापूर रेल्वे स्टेशनच्या इकडं, तिकडे पण मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करतात आणि रात्रीचा आता काहीतरी कार्यक्रम असणार आहेत, मला वाटतं ऑर्केस्ट्रा किंवा डान्स असतील, ते तुम्हाला नंतर दाखवतेच काय डान्स काय असणार आहेत ते सगळे कार्यक्रम। सगळे आमच्या गावातली सगळी माणसं इकडे आलेत आणि इकडे सगळे दुकानं वगैरे पण लागलेत, त्या साईडला पण आहे राजापूर रेल्वे स्टेशन। आता पुढे जाऊया, खूप साऱ्या गाड्या पार्क झालेल्या आहेत। चल पाचवे सरस्वतीला, नमन माझे शक्ती द्यावी दया घना, शक्ती द्यावी दया घना, गायनाची
गेलेलो होतो, तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि भजन चालू आहेत तिकडे. आणि आता आपण या साईडला आलो. आपल्या पंचकृषीतील सगळ्या रिक्षावाल्यांनी सगळ्यांनी मंडळींनी इथे हे आयोजित केलेलं आहे. शिवजयंती आणि बाकीचे सगळे कार्यक्रम आहेत इथे होणार आहेत. इथे पण तुम्हाला दाखवते. आता आम्ही दर्शन घेऊ पहिले. तर पंचकृषी मित्र मंडळ रेल्वे स्टेशन रोड राजापूर. आय आय पहिले आपण दर्शन घेऊ ना. इकडे ये पहिले. आणि जी आता आपल्याला उत्सुकता आहे ती म्हणजे कार्यक्रमाची. तो कार्यक्रम आहे सातारकर. धन्यवाद. तर गेले 2-3 दिवस इकडे क्रिकेटच्या स्पर्धा होत्या, तर त्याचा बक्षीस समारंभ आता इकडे चालू आहे. सर्व लोकांना आम्हाला आणि बाकीचे कार्यक्रम चांगलं नंतर प्रेम चालू दिलं. होणार आहेत. खूप सारे त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय प्रेक्षक महेश तांबे बसले यांचा. जोरदार टाळ्या वाजवा महेशसाठी. खूपच भरपूर लोक आहेत. तर इकडे एक काका भेटलेत. हसवळचे ना तुम्ही? हा ते पण सुनील भोसले. हा ना, ते पण व्हिडिओ बघतात आपले. तर आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होणार आहे. अनुश्री प्रस्तुत नाद घुंगराचा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गवळण आहे तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढित. तर आता आमच्या महाराजांचं गीत सादर करायला येत आहेत आमच्या मिस अंकिता. त्या आल्या आहेत नागपूरवरून. तर जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आमच्या अंकितेसाठी. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणामधून काही कलाकारांची निवड केली जाते. तर त्या कलाकारांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी भूमिका आहे साकारण्याचं त्यांना खूप मोठं सौभाग्य मिळालंय. तर मला असं छान वाटतं की त्यांना इथे आम्ही प्रेझेंट केलं. माहिती मला की आपण एक ॲक्ट सादर करतोय, आपण ते नाही येत मला माहिती आहे, पण ते नॉनव्हेज खात नाहीत. पहिली गोष्ट त्यांचं एक ब्रीदवाक्य आहे की आपण एखादी भूमिका साकारतोय ना, तर त्याच्यामध्ये 100% 100% आपला प्राण ओतून त्याच्यामध्ये आपण काम करायचंय. ते नॉनव्हेज खात नाहीत पहिली गोष्ट. खूप बऱ्याच गोष्टी आहेत ते सगळे फॉलो करतात. त्यांच्या रोज कपाळावरती टिळा असतो. ते स्वतःला खूप लकी समजतात की त्यांना महाराजांचा ॲक्ट करायला मिळतो. आणि खरं सांगू का, नशीब लागतं.
आणि तुळजाभवानीची जी स्थापना आहे ती त्यांनी 17 वर्ष केलेली आहे. तुळजाभवानी सिरियलमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. बरेच असे कलाकार आहेत की वेगवेगळ्या नाट्य क्षेत्रामध्ये काम करतात. तुम्ही अमोल कोल्हेचं जे महानाट्य बघितलं असेल तर ऑडिशन द्यायला 7 ऑडिशन द्यावी लागतात. मग कुठेतरी आपला लकी नंबर लागतो. त्यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे. बसून बोलणं खूप इझी असतं. हे कोण पण घेऊ शकते, ते कोण पण घेऊ शकतं. पण ज्यावेळी आपण त्या भूमिकेमध्ये उतरतो खरंच ती भूमिका साकारणं खूप अवघड असतं. तर आता इकडे चाय वाटप चालू आहे. भरपूर थंडी तर भरपूरच आहे. थंडीतनं गरमागरम चाय. उडून गेले बरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू, स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजले. या थोर दिनी मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजींचा जन्म झाला. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की. मस्त मगापासून खाण्याची पिण्याची सगळी सोय होती. चाय वगैरे प्यायलो, लाडू खाल्लेलो आणि आता थोडा गाणी लागली नंतर भेटते मी. तर अशा प्रकारे तिकडे भजनं पण संपली, इकडले हे डान्स पण संपले. सगळं झालं. वाजले किती इथं? 2:15 वाजले. आता बघूया आता गाडी कुठे आहे. चल झाला. तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ आता इथे संपूया. व्हिडिओ कसा आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात आपण. बाय.